स्क्रीन. हॅलो, हो हो Yes, सर sir. दिसते. दिसते ना? ओके ओके चालेल. तर क्रॉप फिजिओलॉजीचा कोर्स आहे माझ्याकडं बॉट 121 चा. तर मला वाटतं तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत का? हॅलो. हो सर. हो सर. ओके ओके चालेल चालेल. तर पहिले लेक्चर आहे आपलं बघा, इंट्रोडक्शन टू क्रॉप फिजिओलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स इन ऍग्रिकल्चर. म्हणजे क्रॉप फिजिओलॉजीचा नक्की अर्थ काय आहे आणि त्याचा ऍग्रिकल्चरशी कशा रिलेटेड आहे किंवा त्याचा ऍग्रिकल्चरमध्ये आपण का शिकायचं क्रॉप फिजिओलॉजी. आता तर आपल्याला माहित आहे की आपल्याला ह्युमन फिजिओलॉजी संदर्भात माहित आहे की अॅनिमल फिजिओलॉजी असेल, आपल्याला माहित आहे की आपण त्यातल्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत, म्हणजे लाईफ प्रोसेसेस म्हणजे कसं की आता वेगवेगळ्या आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत किंवा ज्या बॉडीमध्ये घडणाऱ्या क्रिया आहेत यांचा अभ्यास आपण अॅनिमल फिजिओलॉजीमध्ये करतो. तर त्याच पद्धतीनं क्रॉप फिजिओलॉजी ही एक ब्रँच आहे ऍग्रिकल्चरची. त्यामध्ये आपण ज्या म्हणजे प्लांट्समध्ये ज्या आंतरक्रिया घडतात, ज्या इंटरनल प्रोसेस घडतात त्या आपण यात शिकतो. आवाज येतोय ना विद्यार्थ्यांनो? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. ओके ओके. काय प्रॉब्लेम आला तर सांगा, आवाज येणार वगैरे तर. ओके. तर बघूया आपण फिजिओलॉजी म्हणजे काय. स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस. जसं मी सांगितलं तसं फिजिओलॉजीचा अर्थ काय होतो की स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस. तुमच्या अंतर्गत भागात घडणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत, वेगवेगळ्या क्रिया आहेत, त्यांचा अभ्यास करणं म्हणजे फिजिओलॉजी. आणि त्यात ग्रोथ म्हणजे काय, आता इरिव्हर्सिबल चेंज इन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज ग्रोथ. म्हणजे इरिव्हर्सिबल हा चेंज आहे, रिव्हर्सिबल नाही. हा एकदा घडला की घडतोच. म्हणजे आता झाडाची वाढ होते, तो परत कमी होते का झाडाची वाढ एकदा वाढ झाल्यानंतर? नाही. तर इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे चेंज नाही ह्यात होऊ शकत. हा एकदाच घडतो. ती पण इरिव्हर्सिबल चेंज इन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज ग्रोथ. त्यानंतर व्हॉट इज गटेशन. ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. ह्या डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जातात तुमच्या मिड टर्मला असतील किंवा सेमिस्टर एंडला. हे महत्वाचे आहेत. ह्यातल्या तुम्हाला एमसीक्यूला ह्यातल्या टर्म्स विचारल्या जातात, त्याच्यामुळे जरा महत्वाच्या आहेत डेफिनेशन्स ह्या. गटेशन. व्हॉट इज गटेशन. द एक्झुडेशन ऑफ ड्रॉपलेट्स थ्रू हायड्रोथोडल सेल्स. म्हणजे प्लांट्सच्या लिप मार्जिन असतात ना, लिप मार्जिन थ्रू वॉटर एक्सक्लूड होणं, बाहेर पडणं, ह्याला काय म्हटलं जातं, गटेशन म्हटलं जातं. खाली दिलं डेफिनेशन. लॉस ऑफ वॉटर दॅट इज एक्झुडेशन ऑफ ड्रॉपलेट्स इन द फॉर्म ऑफ लिक्विड फ्रॉम लिप मार्जिन्स. लिप मार्जिन्स मधून वॉटर ड्रॉपलेट्स बाहेर पडण्याला आपण गटेशन म्हणतो. ओके. तर त्याच्या नंतर एक प्रोसेस आहे, म्हणजे त्या सिमिलरच आहे की ट्रान्सपिरेशन. आपल्याला माहिती आहे ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू काय होतं, स्टोमॅटल सेल, म्हणजे स्टोमॅटो थ्रू ऑकर होतं. आणि गटेशन काय, हायड्रोथोडल सेल्स. हा महत्वाचा डिफरन्स. काही काही वेळेला डिफरन्स पण विचारतात तुम्हाला. ओके. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर्स. वॉटरचा लॉस होतो इन द फॉर्म ऑफ वेपर्स. आपण बघितले की तलाव असेल किंवा नदी नाले असतील, त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस बघा, जर उष्णता म्हणजे ऊन हे प्रखर असेल तर ते काय होतं, इव्हॅपोरेट होत असतात. त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सपिरेशन. आणि थ्रू प्लांट्स असेल, प्लांट्स थ्रू मध्ये स्टोमॅटो थ्रू जर होत असेल तर त्याला आपण प्लांट म्हणजे ट्रान्सपिरेशन म्हणतो इन केस ऑफ प्लांट फिजिओलॉजी. ब्लिडिंग काय, बघा तुम्ही एखाद्या झाडाचं पान घ्या किंवा एखाद्या वेळेस मेकॅनिकल इंजुरी वगैरे झाली झाडाला, किंवा समजा कीटक वगैरे असतात, त्यांनी पान कुरतडताना तुम्ही बघितलंय, तर अशा वेळेस काय होतं, रिमूव्हल ऑफ लिक्विड फ्रॉम कट पोर्शन ऑफ प्लांट इज कॉल्ड एज ब्लिडिंग. त्याला ब्लिडिंग आपण म्हणतो. त्यानंतर सेल तर आपल्याला माहितच आहे की इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हे लाईफचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे, त्याला आपण सेल म्हणतो. त्यानंतर लिपिड्स काय, तर फॅटचा एक हे आहे या लिपिड्स म्हणजे फॅट मॉलिक्युल्स. तर ते प्लास्टिड्स मध्ये मोडतात. त्यात काय येतात, लिपिड्स प्लास्टिड्स आहेत. तर त्यात प्लास्टिड्स मध्ये काय काय आहे, तर क्लोरोप्लास्ट आहे. आपल्याला माहित आहे का ह्याचा महत्वाचा रोल काय आहे क्लोरोप्लास्टचा, की इट इज यूज फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी हा महत्वाचा रोल आहे. त्यानंतर क्रोमोप्लास्ट आहे. क्रोमोप्लास्ट कशासाठी वापरतात, तर यूज फॉर कलरिंग एजंट. म्हणजे आपल्याला माहित आहे क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल बी पिगमेंट आहे. ओके. क्लोरोफिल मुळे आपल्याला माहित आहे कसला कलर आहे प्लांटला. हॅलो. क्लोरोफिल मुळे कोणता कलर येतो हिरवा प्लांटला? सर. हिरवा. हा, बघितलं आहेत का नाहीत सगळे? ओके. त्यानंतर ल्युकोप्लास्ट आहे. ल्युकोप्लास्टचं काय काम आहे, स्टोरेज ऑफ फूड, कलरलेस प्लास्टिड, स्टोरेज ऑफ प्रोटीन्स, फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आहे बरं का, क्रॅसुलिन ऍसिड मेटाबॉलिझम प्रोसेस.
ओके. ह्याचं म्हणजे तुम्हाला जर MCR वगैरे देणार असाल ना, तर त्याचं एक्झाम्पल वगैरे विचारतात किंवा त्याचा लॉंग फॉर्म विचारला जातो. तर हा महत्वाचा आहे. काम प्लांट, CAM, काम प्लांट्स म्हणून विचारतात. क्रॅस्युलन ऍसिड मेटाबॉलिझम प्रोसेस इज युज्ड फॉर ओपन स्टोमॅटा ड्युरिंग नाईट अँड क्लोज्ड इन डे टू प्रिव्हेंट वॉटर लॉस. काय होतं की रात्रीच्या वेळेस हा स्टोमॅटो ओपन राहतो ह्या प्लांटचा. काम प्लांट्स आहेत त्यांचा रात्रीच्या वेळेस स्टोमॅटो ओपन राहतो आणि दिवसा स्टोमॅटा बंद राहतो. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यांचे ट्रान्सपिरेशन प्रोसेस काय असेल ते चालू असते. तर याचं एक उदाहरण आहे तर शुगर केन आपल्याला माहित आहे. काम प्लांटचं महत्वाचं आहे शुगर केन. हा विचारलं जातंय 2-3 वेळा विचारलं गेलं MCR ला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काम प्लांट. तर शुगर केन हे त्याचं एक्झाम्पल आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर महत्वाचं काय आहे की इन प्रेझेन्स ऑफ लाईट क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट यांचं कन्वर्ट कशात होतं? क्लोरोप्लास्ट मध्ये होतं. म्हणजे जर लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय होतं? क्रोमोप्लास्ट प्लांट मधला आणि ल्युकोप्लास्ट यांचं कन्व्हर्जन आहे की नाही क्लोरोप्लास्ट मध्ये होतं. त्यानंतर एक महत्वाची डेफिनेशन आहे ऍसेंट ऑफ सॅप. हे विचारतील तुम्हाला सेमिस्टर एंड किंवा मिड टर्मला की द अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर अँड डिझॉल्व्ह सॉल्ट इज नोन ॲज ऍसेंट ऑफ सॅप. ऍसेंट म्हणजे काय? वरती. काय होतं? डिझॉल्व्ड साल्ट असतात म्हणजे वॉटर मधले किंवा मिनरल्स असतील त्याची मुवमेंट आहे की नाही खालून वर जाणं यालाच म्हटलं जातं ऍसेंट ऑफ सॅप. त्यानंतर आहे क्रॉप. क्रॉप काय आहे? ऍग्रिगेशन ऑफ प्लांट्स ग्रोन इन अ युनिट एरिया ऑफ अ लँड फॉर इकॉनॉमिक पर्पज इज कॉल्ड एज क्रॉप. ओके. क्रॉप म्हणजे काय? इट इज ऍग्रिगेशन ऑफ प्लांट्स. एखाद्या युनिट एरियावरती आपण प्लांट ग्रोन केलेत ऍग्रिगेशन त्यांच्या सर्वांच्या एकत्रीकरणाला आपण म्हटलं जातं क्रॉप म्हणतो. पण ते क्रॉप कशासाठी? तर इकॉनॉमिक पर्पज. हा महत्वाचा शब्द आहे की इथं इकॉनॉमिक पर्पज. मग यात प्लांट आणि क्रॉप मधला हाच तर महत्वाचा डिफरन्स आहे की इकॉनॉमिक पर्पज साठी आपण जे प्लांट्स घेतो त्यांना आपण क्रॉप म्हणतो. ओके. त्यानंतर फिजिओलॉजी. काय आहे फिजिओलॉजी म्हणजे? द सायन्स दॅट डील्स विथ कन्सर्न लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज फिजिओलॉजी. लाईफ प्रोसेस आपण शिकलोच, आपण बघितली डेफिनेशन फिजिओलॉजीची की लाईफ प्रोसेसेस ज्या प्लांट मधल्या लाईफ प्रोसेसेस आहेत कशा घडतात? ट्रान्सपिरेशन असेल तुमचं, असेंट्स ऑफ सॅप असेल, वॉटर मुवमेंट असेल, या सर्वांचा स्टडी करणारं शास्त्र म्हणजे फिजिओलॉजी. त्यानंतर क्रॉप फिजिओलॉजी. ओके. क्रॉप फिजिओलॉजी डेफिनेशन द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस ऑफ प्लांट्स ऑर क्रॉप्स इज नोन ॲज अ क्रॉप फिजिओलॉजी. सांगितलं तसंच की लाईफ प्रोसेसेस कशाच्या? प्लांट्सच्या किंवा क्रॉपच्या स्टडी करण्यालाच क्रॉप फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस ऑफ प्लांट्स ऑर क्रॉप इज कॉल्ड एज क्रॉप फिजिओलॉजी. आणि आता महत्वाचा यातला कन्सेप्ट काय? तर इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप फिजिओलॉजी इन ऍग्रिकल्चर. काय आहे बाबा ऍग्रिकल्चर मध्ये क्रॉप फिजिओलॉजी आपण का शिकायचा? कशासाठी कोर्स आहे तुम्हाला? हा महत्वाचा आहे. ह्याच्यावर विचारतात सुद्धा सेमिस्टर एंडला तुम्हाला क्वेश्चन. तर पहिला इम्पॉर्टन्स आहे द नॉलेज ऑफ प्लांट फिजिओलॉजी हेल्प्स टू स्टडी ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चरल, फॉरेस्ट्री अँड सेव्हरल अदर बेसिक बॉटनी ब्रँचेस. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी फिजिओलॉजी महत्वाची ब्रँच आहे. तर दुसरा आहे प्लांट मेटाबॉलिक प्रोसेसेस आर रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज इन क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपल्याला ह्यातल्या ज्या अंतरक्रिया आहेत प्लांटमध्ये घडणाऱ्या ज्या अंतरक्रिया आहेत त्यांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यानंतर द नॉलेज ऑफ क्रॉप फिजिओलॉजी प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्शन ऑफ न्यू व्हरायटीज आणि स्ट्रेन्स जर तयार करायचे असतील तर प्लांट फिजिओलॉजीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. द बेसिक नॉलेज ऑफ क्रॉप फिजिओलॉजी कॅन हेल्प in the increase of photosynthetic conversion of solar energy in the production of food material. आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिस क्रॉप फिजिओलॉजीची एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यात फोटोसिंथेसिस आपल्याला माहित आहे की जे वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतात. महत्वाचा आहे ना, हा महत्वाचा कन्सेप्ट आहे तो आपल्याला यात क्रॉप फिजिओलॉजी मध्ये शिकायचा आहे. द बेसिक नॉलेज ऑफ ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन हेल्प्स इन इन्क्रीज युटिलायझेशन ऑफ ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन बाय डिफरंट प्लांट स्पीसीज. ओके. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन कशा पद्धतीने होतं, ते प्लांट कशा पद्धतीने ऍब्सॉर्ब करतं आणि त्याचं परत कसं रिसायकल होऊन ऍटमॉस्फिअर मध्ये जातं, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत सायकल्स आपण म्हणतो, नायट्रोजन सायकल असेल, कार्बन सायकल असेल, ह्या आपल्याला क्रॉप फिजिओलॉजी मध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर द स्टडी ऑफ प्लांट फिजिओलॉजी इज इम्पॉर्टंट इन ऍग्रिकल्चर टू एव्हॅल्युएट ड्रॉट अँड स्ट्रेस. ड्रॉट आणि स्ट्रेस ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. तुम्हाला माहिती आहे दुष्काळ आणि ताण म्हणतो आपण, स्ट्रेस, ताण पडतो पिकावरती, मिनरलचा असेल, वॉटरचा असेल, स्ट्रेस होतो. याचा स्टडी आपल्याला करायचा क्रॉप फिजिओलॉजी मध्ये. त्यानंतर इट हेल्प्स टू
इव्हॅल्युएट न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ सिरियल्स, पल्सेस, ऑइल सीड्स, पोल्ट्री अँड कॅटल फीड. आपल्याला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज कशा कशाच्या, सिरियल असेल, तुमचे पल्सेस असतील, ऑइल सीड, यांच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायला आपल्याला क्रॉप फिजिओलॉजिस्ट स्टडी करायचा आहे. The seed physiology gives an idea about the structure of seed and maturity of different agriculture crop. जर सीड फिजिओलॉजीचा अभ्यास केला तर काय कशाचा त्यात आपण काय बघणार आहे, तर स्ट्रक्चर ऑफ सीड आणि मॅच्युरिटी ऑफ डिफरंट ऍग्रिकल्चर क्रॉप. मॅच्युरिटी कशा पद्धतीने असते किंवा मॅच्युरिटी कधी येते प्लांट्सला, याचा अभ्यास करायचा आपल्याला. ओके फ्रेंड्स, कळतंय ना तुम्हाला, म्हणजे शिकवलेलं व्यवस्थित? हो सर, समजतंय. Okay. म्हणजे काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना, आवाज वगैरे स्क्रीनचा? नाही काय सर. ओके 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 सर. दुसरं आता लेक्चर घेऊ आपण. पहिलं लेक्चर काय आलं ना, काय प्रॉब्लेम आहे यात? बेसिक आहेत, बेसिक कन्सेप्ट आहे त्यात. यातल्या इम्पॉर्टंट तुम्हाला डेफिनेशन मी सांगितलेले आहेत. ट्रान्सपिरेशन महत्वाची, गटेशन महत्वाची, ग्रोथ, परत काम हे महत्वाचं आहे बघा, ते लक्षात ठेवा तुम्ही. ऍसेंट ऑफ सॅप डेफिनेशन विचारतील किंवा क्रॉप फिजिओलॉजीची विचारतील, आणि इम्पॉर्टन्स हा महत्वाचे. हे पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित करा. त्यानंतर आपण आता लेक्चर दुसरं घेऊया. प्लांट सेल आपल्याला झालेलं जाईल लेक्चर, आपल्याला बघितलंय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. तर कशाला म्हटलं जातं, सेलला म्हटलं जातं. तर आपण प्लांट सेलचा अभ्यास करणार आहे. क्रॉप फिजिओलॉजी आहे म्हटल्यावर आता प्लांट सेलचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. कोणकोणते ऑर्गेनल्स आहेत वगैरे यांचा अभ्यास आपण आता प्लांट सेल मध्ये करूया. आपण पहिल्यांदा बघूया प्लांट सेल म्हणजे काय. आता आपण बघितलं की द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ प्लांट इज नोन ॲज प्लांट सेल अँड द प्लांट सेल डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. आपल्याला माहिती आहे रॉबर्ट हुक यांनी प्लांट सेल डिस्कवर केली. ते कॉर्क बघितलं त्यांनी, त्यांना वाटलं की ते हनीकोम सारखं दिसतंय या, त्याच्यावरून त्यांनी हे केलं की प्रेडिक्ट, म्हणजे प्लांट सेल पहिल्यांदा त्यांनी हे केली, डिस्कवर केली रॉबर्ट हुकनी. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ प्लांट इज कॉल्ड एज अ प्लांट सेल. तर यात मग हे डायग्राम दिलेले आहे, डायग्राम तेवढे बघून घ्या पहिल्यांदा नीट. यात नंतर आपण यातले एक ऑर्गॅनल, त्यांच्या काय आहे, त्यांचं म्हणजे महत्वाचा इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण बघूया. तर न्यूक्लियस आहे बघा, यात आपल्याला दिसतं या सेंट्रोसोम्स दिसतात, गॉल्गी बॉडी दिसत्या, मायटोकॉन्ड्रिया दिसतोय, पेरॉक्सिझोम्स आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, महत्वाचं सेल वॉल आहे बाहेर, वॉल ऑफ ऍडजसंट सेल आहे, प्लाझ्मोडेस्माटा आपल्याला त्यात दिसतोय, क्लोरोप्लास्ट आपल्याला माहित आहे महत्वाचा. त्यानंतर सायटोस्केलेटन आहेत, त्यांच्यात मायक्रो फिलामेंट्स आहेत, इंटरमिजिएट फिलामेंट्स आहेत, परत मायक्रोट्युब्युल्स आहेत. त्यानंतर टोनोप्लास्ट आपल्याला, त्यानंतर रायबोसोम्स दिसतोय, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसतात बघा, स्मूथ आहेत, आणि रफ म्हणजे त्याच्यावर प्रोटीन्स आहेत बघा, त्याच्यावर दिसतात आपल्याला रफ मध्ये. तर आपण एक हे बघूया ऑर्गॅनल. आता देर आर व्हेरियस स्ट्रक्चर सीन इन प्लांट सेल्स. त्यामध्ये काय काय दिसतंय महत्वाचे बघा, सेल वॉल आहे, प्लाझ्मा लेम आहे, सायटोप्लाझम आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम्स आहेत, गॉल्गी बॉडीज आहेत, लायझोसोम्स आहेत, स्पेरोझोम्स आहेत, क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, आणि न्यूक्लियस आहेत. ओके, तर आपण एक महत्वाचं बघत जाऊया. सेल वॉल काय आहे? सेल वॉल, प्लांट सेल इज एन्क्लोज्ड बाय सेमी रिजिड लॅमिनेटेड एक्सटर्नल नॉन लिव्हिंग कव्हरिंग नोन ॲज सेल वॉल. ओके, नॉन लिव्हिंग आहे म्हणजे लिव्हिंग ह्याची ग्रोथ म्हणजे लाईफ असं म्हणजे त्याला काहीच नाही, म्हणजे असं लिव्हिंग असं स्वतःच काय असं हेच नाही. जसं मायट्रोकॉन्ड्रिया वगैरे तुम्ही जर घेतलं, क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल पिगमेंट वगैरे घेतलं, तर त्यांच्यात सतत काहीतरी नवीन नवीन क्रिया घडत असतात, तर त्या आपण त्यांना लिव्हिंग असं म्हणतो. आणि जे सेल वॉल आहेत वगैरे, त्यांना म्हणजे असं ठराविक असं लाईफ म्हणजे प्रोसेसेस काय असं महत्वाच्या घडत नाहीत, त्यांना आपण नॉन लिव्हिंग म्हटलं जातं. म्हणून त्यांनी म्हटलं इथं की प्लांट सेल इज इन्क्लोजेस बाय सेमी रिजिड. सेमी रिजिड आहे म्हणजे पूर्ण पण रिजिड नाही आणि पूर्ण पण अशी फ्लेक्झिबल पण आहे, सेमी रिजिड लॅमिनेटेड एक्सटर्नल नॉन लिव्हिंग कव्हरिंग इन नोन ॲज सेल वॉल. त्यानंतर फंक्शन्स ऑफ सेल वॉल काय आपल्याला माहित आहे, इट सर्व्स फॉर मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्ट प्लांटला द्यायचं काम कोण करतं? सेल वॉल देतं. तसेच मेंटेनन्स ऑफ डेफिनाइट फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम, डेफिनाइट शेप मेंटेन करायचं प्लांटचं काम कोण करतं? तर सेल वॉल करतं. इट इज ऍबसेंट इन ॲनिमल सेल, महत्वाचं बघा, ऍबसेंट इन ॲनिमल सेल विच हॅज ओनली प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज अ आउटरमोस्ट लेअर. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, सेल वॉल ऍबसेंट असते ॲनिमल सेलमध्ये, फक्त ते काय म्हणून असते तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असते ॲज अ आउटरमोस्ट लेअर. द सेल वॉल इज सिक्रेटेड बाय द लिव्हिंग पोर्शन, म्हणजे प्रोटोप्लाझम आपण म्हणतो. प्रोटोप्लाझमला दुसरं एक म्हटलं जातं बघा, रिव्हर ऑफ लाईफ. का तर महत्वाच्या सगळे जे ऑर्गेनल्स आहेत ना, महत्वाचे तुमचे मायटोकॉन्ड्रिया असतील, क्लोरोप्लास्ट असतील, रायबोझोम्स असतील, न्यूक्लियस असतील,
तर ते त्यामध्ये असतात ना, प्रोटोप्लाझम मध्ये सगळं असतात, म्हणून त्याला दुसऱ्या भाषेत रिव्हर ऑफ लाईफ असं सुद्धा म्हटलं जातं. सीईटीला वगैरे 12वीला ही असं म्हणजे विचारतात की रिव्हर ऑफ लाईफ कशाला म्हटलं जातं, ते प्रोटोप्लाझमला म्हटलं जातं. ओके. ऑफ द प्लांट सेल अँड मेड अप ऑफ प्रायमरी सेल्युलोज, म्हणजे पॉलिसॅकराइड पासून बनलेली आहे ती सेल वॉल आहे ती प्लांटची. कशापासून बनली आहे तर प्रायमरी सेल्युलोज, दॅट इज त्याला आपण पॉलिसॅकराइड्स म्हणतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मटेरियल पासून. इट कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. बघा ह्या 3 लेयर्स असतात. पहिला असतो तो प्रायमरी सेल वॉल, ही थिन असते, म्हणजे थिन असते साईज लहान. सेकंडरी सेल वॉल थिक असते, म्हणजे जरा जाडीनं जास्त असते. आणि मिडल लॅमेला. ओके. बघा प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, आणि त्याच्यामध्ये काय असते मिडल लॅमेला असतो. द मिडल लॅमेला इज कॉमन लेअर ऑफ 2 ऍडजस्टंट सेल. 2 ऍडजस्टंट सेल मधला तो कॉमन लेअर आहे. आणि इट इज कन्सिस्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. महत्वाचं बरं का, हा विचारला जातो एमसीआर साठी की जो मिडल लॅमेला आहे तुमचं पेक्टेट आहे. ओके. मिडल लॅमेला आहे तो कशापासून बनलेला असतो तर कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट पासून बनलेला असतो. या दोन्हीच्या प्रायमरी सेल वॉल अँड सेकंडरी सेल वॉलच्या मध्ये असतो. प्रायमरी सेल वॉल आर टिपिकली थिन while secondary cell wall is thicker. ओके. प्रायमरी सेल वॉल कशा असतं थिन असतो, जाडीनं लहान असतो, थिन असतो. तर सेकंडरी सेल वॉल हा थिकर असतो आणि स्ट्रॉंगर असतो दॅन द प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ यंग ग्रोविंग सेल. ओके. हे प्रायमरी सेल वॉल तुम्हाला कशामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल तर यंग ग्रोविंग सेल्स आहेत, नव्यानं डेव्हलप होणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला हा प्रायमरी सेल वॉल जास्त दिसून येईल. मग जे जर मॅच्युअर झालेत किंवा मोठे झालेले प्लांट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जास्त करून सेकंडरी सेल वॉल दिसते प्रायमरी सेल वॉल पेक्षा. त्यानंतर आपण दुसरा बघूया की प्लाझ्मा लेमा किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता द सेल्स आर बाउंडेड बाय थिन मेम्ब्रेन. ओके. आता आपण सेल वॉल बघितली, त्याच्या आत बघा सेल वॉल बघितली, त्याच्या आत काय असतो, इट इज अ थिन मेम्ब्रेन विच इज नॉट विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप. आपण साध्या मायक्रोस्कोप सिंपल मायक्रोस्कोप नाही बघायला गेलो तर ते म्हणजे एवढं विजिबल नाही. इज कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा लेमा, और त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण म्हणतो थोडक्यात. इट इज मेड अप ऑफ लिपोप्रोटीन. बघा कशापासून बनलेलं असते तर लिपोप्रोटीन आणि पॉलिसेकराइड्स पासून बनलेलं असतात. इन ऍडिशन टू धिस कंपाऊंड समटाइम्स स्मॉल अमाउंट ऑफ आयन्स लाईक बघा कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आर ऑल्सो प्रेझेंट इन बायोमेम्ब्रेन. ह्या बायोमेम्ब्रेन मध्ये कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम सुद्धा काही प्रमाणात आढळतात. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सेमी परमिएबल. बघा कशी आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, ही सेमी परमिएबल आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल अँड डिफरन्शियली परमिएबल. ओके. आता हे तिन्हींचा अर्थ बघा. सेमी परमिएबल म्हणजे काय, फक्त थोड्या प्रमाणात ही परमिएबल आहे. सेमी परमिएबल म्हणजे पूर्णपणे, आता समजा एखादं मटेरियल आलं, ते प्लांट बाहेरून आलं आणि ते प्लांट सेलला आतमध्ये प्रोटोप्लाझम मध्ये ढकलायचं असेल तर ते काय करतं, ते सेमी परमिएबल. याचा अर्थ काय, थोडक्या प्रमाणात परमिएबल आहे ती, एंट्री ऑफ वॉटर किंवा अन्न जे आहे ते पास आउट करायला. सिलेक्टिव्हली परमिएबल काय, सिलेक्टिव्हली म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह मटेरियलच आहे. आता प्लांट आणि समजा मिनरल्स आले, 4-5 मिनरल्स एकत्र ऍब्सॉर्ब केले रूटने वगैरे आणि आत यायला लागले सेलमध्ये, तर ते काय करणार, जर तुमचं सिलेक्टिव्ह असेल तर झिंक, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, फक्त एवढ्याच आयन्सना ते एंट्री देणार, बाकीच्यांना देणार नाही. त्याच्यामुळे ते सिलेक्टिव्ह मटेरियलच ऍब्सॉर्ब करणार, म्हणून सिलेक्टिव्ह परमिएबल. आणि डिफरन्शियली परमिएबल म्हणजे वेगवेगळे, म्हणजे डिफरन्शियली परमिएबल वेगवेगळ्या घटकांना हे करणार. म्हणजे जो लेअर आहे आपल्या मेम्ब्रेनचा, तो डिफरन्शियली परमिएबल. एक लेअर तुम्हाला म्हणजे वेगळ्या एखाद्या ह्याचं आयन्सचं ऍब्सॉर्प्शन करेल, दुसरा लेअर दुसऱ्या ह्याचं, अशा पद्धतीने डिफरन्शियल परमिएबल. त्यानंतर आहे द सेल मेम्ब्रेन रेग्युलेट्स इन अँड आउटवर्ड मुवमेंट. ओके. सेल मेम्ब्रेन काय करते, इन अँड आउटवर्ड मुवमेंट, म्हणजे जे आपण बघितलं की वॉटर असेल किंवा तुमचं म्हणजे जे फूड असेल त्यांचं इन अँड आउट करायचं, म्हणजे कोणाला परमिट करायचं, कोणाला आत सोडायचं, हे कोण बघतं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन बघते. त्यानंतर बघा, इन लिव्हिंग सेल सबस्टन्स मोर सिलेक्टिव्हली थ्रू द मेम्ब्रेन. वन्स दिस मेम्ब्रेन इज रिमूव्ड, डॅमेज और रप्चर द सबस्टन्स मूव्ह इनवर्ड अँड आउटवर्ड फ्रीली. एकदा जर आपण ही काढून टाकली मेम्ब्रेन तर काय होऊ शकतं, ते म्हटल्यात मूव्ह होतं, म्हणजे मटेरियल असेल तर तुमचं फ्रीली मूव्ह होतं इनवर्ड अँड आउटवर्ड, मग त्याच्यावर कुणाचाच कंट्रोल राहत नाही. मग हे महत्वाचं का आहे, हे मेकॅनिझम महत्वाचं का आहे, एखादे टॉक्सिक सबस्टन्सेस वगैरे जर एंटर केला असेल तर अशांना हे सेमी परमेबल असल्यामुळं
अवॉइड करतं, म्हणजे येऊन देत नाही आत. त्याच्यामुळे हे महत्वाचं मेकॅनिझम आहे. देअर मे बी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम अचीव विच लिव्हिंग स्टेट इज रेअर. ओके, इक्विलिब्रियम स्टेट जनरली मेंटेन केली जाते अशा वेळी. त्यानंतर बघा सायटोप्लाझम पुढचा आहे. सायटोप्लाझम इज अ पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम विच लाईज आउटसाइड द न्यूक्लियस अँड इनर टू द सेल वॉल. ओके, कसं आहे, आउटसाइड द न्यूक्लियस आणि इनर टू द सेल वॉल आहे. प्लाझ्मा लेमा और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट आउटसाइड द सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या बाहेर जरा काय असते, प्लाझ्मा लेमा आपण बघितलेली. द पार्ट ऑफ सायटोप्लाझम मेड अप ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स इज नोन ॲज एंडोप्लाझ्मा. ओके, द पार्ट ऑफ सायटोप्लाझम बघा, सायटोप्लाझमचा पार्ट मेड अप ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स पासून बनलेला असतो, त्याला काय म्हटलं जातं, एंडोप्लाझ्मा. द सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स कंटेन्स सेव्हरल प्रोटोप्लाझमिक बॉडीज. प्रोटोप्लाझमिक बॉडीज असतात त्या सायटोप्लाझम मध्ये, कॉल्ड ॲज ऑर्गेनल्स ऑफ सेल. बघा आता महत्वाचा, ह्या सायटोप्लाझम्स मध्ये जे महत्वाचे तुमचे सेल ऑर्गेनल्स असतात ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. म्हणजे त्यात तुमचं मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, रायबोझोम्स असेल, गोल्गी अपॅरेटस असेल, हे यात डिस्ट्रीब्यूट केले जातात सायटोप्लाझम मध्ये. These organelles have definite morphology. मॉर्फॉलॉजी त्यांची डेफिनाइट आहे, ठरलेली आहे. स्पेसिफिक फंक्शन आहे त्यांचं प्रत्येक ऑर्गॅनेलचं. अँड डिस्टिंक्टिव्ह केमिकल कंपोजिशन, प्रत्येकाचं असं स्वतःचं एक डिस्टिंक्शन केमिकल कंपोजिशन आहे. त्यानंतर सम सेल्स ऑर्गॅनल्स आर डबल मेम्ब्रेन आहेत. डबल मेम्ब्रेन आहेत, काही आहेत ते डबल मेम्ब्रेन आहेत. एक्झाम्पल दिलेत, न्यूक्लियस, प्लास्टिड, तुमचं मायटोकॉन्ड्रिया, हे डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनल्स आहेत. अँड सम आर सिंगल मेम्ब्रेन आहेत. त्यात कोणते कोणते, डेक्टोसोम्स, मायक्रोबॉडीज आहेत, ते सिंगल मेम्ब्रेन आहेत. ऑन द अदर हँड रायबोझोम्स लॅक ऑफ मेम्ब्रेन. ओके, रायबोझोमला काय, लॅक ऑफ मेम्ब्रेन म्हणजे मेम्ब्रेन नाही प्रेझेंट रायबोझोमला. ओके, कळतंय ना फ्रेंड्स? हॅलो, हो सर, हे समजतंय. ओके, का बोर होतंय? हॅलो, नाही सर, समजते. समजते. ओके ओके, चालेल. सांगा, काय अडचण वगैरे असली तर सांगा बिंदास, काय अडचण. येस सर. ओके, त्यानंतर बघूया आपण आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघू. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये काय आहे, सायटोप्लाझम ऑफ मेरिस्टेमॅटिक सेल इज इंटरप्लेस्ड. ओके, इंटरप्लेस्ड बाय नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन बाउंड वेसिक्युलर सिस्टीम. ओके, ही कशी सिस्टीम आहे, तर मेम्ब्रेन बाउंड आहे, म्हणजे मेम्ब्रेनला बाउंड केलेलं आहे एका वेस्क्युलर सिस्टीम मध्ये. इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझमिक रेटिक्युलम और एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आपण बघितलं की न्यूक्लियसला लागूनच बघा असं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. ते मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, वेस्क्युलर सिस्टीम, म्हणजे वेसिकल्स प्रेझेंट आहेत अशा मेम्ब्रेन मध्ये. ते कसं प्रोसेस करतं, कसं फंक्शन आहे त्याचं, ते आपण बघू पुढं. त्यात प्रोटीनचा कसा रोल आहे, प्रोटीन सिंथेसिस मध्ये त्याचा कसा रोल आहे, हे महत्वाचं आहे यात. त्यानंतर बघा, द मेम्ब्रेन बाउंडिंग दिस सिस्टीम हॅव लिपोप्रोटीन स्ट्रक्चर. ओके, हे कशापासून बनलेलं आहे, तर लिपोप्रोटीन्स आहेत. ओके, लिपिड आणि प्रोटीन्स. ओके, लिपोप्रोटीन्सचा अर्थ काय, लिपिड्स म्हणजे फॅट्स मॉलिक्युल्स आणि प्रोटीन्स यांचं मिळून बनलेलं आहे स्ट्रक्चर. ओके, देन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फॉर्म्स स्टोरेज अँड कंडक्टिंग सिस्टीम. स्टोरेज, ओके, एखादं म्हणजे वॉटर स्टोरेज करायचं असेल किंवा फूड स्टोरेज करायचं असेल, किंवा कंडक्टिंग सिस्टीम, वॉटर कंडक्ट करायचं असेल एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट पर्यंत, किंवा फूड ट्रान्सपोर्ट करायचं असेल एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट पर्यंत, तर हे महत्वाचं काम करतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इज कन्सर्न विथ द स्टोरेज, सिक्रेशन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन. ओके, स्टोरेज, सिक्रेशन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन मध्ये महत्वाचा रोल आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा. हे ऑल्सो कन्सर्न विथ लिपिड मेटाबॉलिझम. लिपिड मेटाबॉलिझम मध्ये पण याचा महत्वाचा रोल आपण बघितलं की कशापासून बनलेले आहे, तर लिपिड आणि प्रोटीन म्हणजे लिपोप्रोटीन पासून हे बनलेलं आहे स्ट्रक्चर. त्यानंतर देअर स्टोरेज इन अ प्लास्टिड्स अँड देअर एक्सपोर्ट फ्रॉम द सेल, thus it acts as intracellular and intracellular channel system of the transport of metabolism. ओके, इंट्रासेल्युलर म्हणजे काय, विदिन दॅट म्हणजे त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा एक चॅनल आहे किंवा एक सिस्टीम आहे ट्रान्सपोर्टची. आणि इंट्रासेल्युलर म्हणजे काय, तर सेल टू सेल. ओके, सेल टू सेल किंवा एखादं हे एक ऑर्गॅनल आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि दुसरं एक, ह्या दोन्हींच्या मध्ये अशामध्ये हे ट्रान्सपोर्टचं काम करतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यानंतर आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज ग्रुप्ड इंटू 2 कॅटेगरीज. ओके, आपल्याला माहिती आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम
आणि रफ. तर आपण ते बघूया. रायबोझोम्स काय, आता रायबोझोमचा रोल महत्वाचा. सच मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स असोसिएटेड विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर आपण बघितले की असं टिपकं 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 दिसतात. अँड फ्लोटिंग फ्री इन अ सायटोप्लाझम आर कॉल्ड एज अ रायबोझोम्स किंवा मायक्रोझोम्स सुद्धा म्हटलं जातं त्यांना रायबोझोम्सना. ही काय आहे, साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस आहे महत्वाचं. रोल काय आहे रायबोझोम्सचा, तर साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस आहे. Microsomal fractions of cytoplasm contains 40 to 50% of cell DNA. Okay, cell RNA. Sorry, 40 to 50% of cell RNA and 50% of cell protein and about 50% of photolipids. महत्वाचं रायबोझोमचं काय कंटेंट, तर 40 ते 50% यात RNA असतात, सेल RNA, 15% सेल प्रोटीन असतं आणि अबाउट 50% हे फोटोलिपिड्स असतात. हिन्स रायबोझोम्स हॅव अ इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. हे रायबोझोम तुम्हाला एमसीक्यू ला विचारतात की रायबोझोमचा इम्पॉर्टंट रोल काय आहे. आता बघा, रायबोझोम्स ऑकर्स इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये ऑकर होतात. बघितलं आपण इन ग्रुप्स ऑफ 2, 3 or 4 सॉरी 2, 3, 4 or 5 रायबोझोम्स मध्ये ते आपल्याला सापडतात. These groups have been called polyribosomes, polysomes, ergasomes, ribosomal clusters असं म्हटलं जातं. 2, 3 or 4 रायबोझोम्स. 2 मध्ये असेल तर पॉलिरायबोझोम्स, 3 मध्ये असेल तर पॉलिझोम्स, 4 मध्ये असेल तर एरगॅसोम्स आणि 5 मध्ये असेल तर रायबोझोमल क्लस्टर्स. अशामध्ये क्लस्टर्स मध्ये ते आपल्याला सापडतात. त्यानंतर आपण बघूया लायझोसोम्स. बघा, द लाईट रे फ्रॅक्शन आफ्टर सेंट्रिफ्युगेशन which contains high level of hydrolyzed enzyme. ओके, लायझोसोम्स का महत्वाचं काय आहे, तर हाय लेवल ऑफ हायड्रोलाइज एन्झाइम्स असतात त्यात लायबोझोम्स मध्ये, लायझोसोम्स मध्ये. त्यानंतर दिस एन्झाइम्स कंटेन अ स्पेशल ऑर्गेनल कॉल्ड लायझोसोम्स. ओके, लायझोसोम्स म्हटलं जातं. अँड वेअर सपोज टू ब्रिंग अबाउट डिग्रेडेशन ऑफ सेव्हरल बायोलॉजिकल सबस्ट्रेट्स. ओके, ज्या पेशी असतात वगैरे आहेत त्यांचं डिग्रेडेशन, म्हणजे समजा मेलेल्या पेशी आहेत वगैरे अशांचं डिग्रेडेशन, सेल मधल्या मेलेल्या पेशी वगैरे असतील किंवा एखादा ऑर्गेनल डॅमेज झालेला असेल, तो डेड झालेला असेल, तर त्याला त्याचं डिग्रेडेशन करायचं काम कोण करतं, तर लायझोसोम्स. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, सुसाइडल बॅग्स म्हटलं जातं. कारण हायड्रोलायटिक एन्झाइम सिक्रेट करून हे लायझोसोम काय करतं, हायड्रोलायटिक एन्झाइम सिक्रेट करतं आणि अशा डेड झालेले ऑर्गॅनल्स असतील किंवा सेल्स असतील प्लांट्स मधले, यांना डिग्रेडेशन करायचं त्यांचं काम करतं. म्हणून त्याला सुसाइडल बॅग्स म्हटलं जातं. महत्वाचा एमसीक्यू आहे. त्यानंतर स्पेरोझोम्स. सर्टन टायनी वेसिकल्स शुड एक्सपांड अँड डेव्हलप्ड इनटू बॉडीज कॉल्ड एज स्पेरोझोम्स. ओके, जे काय असतात वेसिकल्स असतात ते एक्सपांड होतात आणि एक डेव्हलप होतात, त्यांचं एक स्ट्रक्चर वेगळं तयार होतं, त्याला आपण स्पेरोझोम्स म्हणतो. स्पेरोझोम्स आर अबंडंट इन सेल्स, म्हणजे भरपूर प्रमाणात ते आढळतात सेल्समध्ये. अँड इन रिच इन फॅट्स, ते कशाने रिच असतात, तर त्यांच्यात फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. अँड दिस इंडिकेट्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इन ऍक्टिव्ह इन प्रोडक्शन ऑफ फॅट्स. फॅट्स प्रोडक्शन मध्ये हे हेल्प करतं स्पेरोझोम्स. त्यानंतर पेरॉक्सिझोम्स आहे आणि ग्लायोक्झिझोम्स आहेत. बघा, दीज आर स्पेरिकल ऑर्गॅनिजल्स विच आर रेफर ॲज अ मायक्रोबॉडीज. त्यांना पेरॉक्सिझोम आणि ग्लायोक्झिझोम्स यांना काय म्हटलं जातं, मायक्रोबॉडीज आहेत प्लांट्स मधल्या. पेरॉक्सिझोम्स हॅव बीन युनिव्हर्सली आयडेंटिफाईड इन प्लांट अँड अॅनिमल स्पेसिस. ओके, म्हणजे युनिव्हर्सली आयडेंटिफाईड म्हणजे आपण आयडेंटिफाईड करू शकतो की हा प्लांट मधला पेरॉक्सिझोम आहे आणि हा अॅनिमल स्पेसिस मधला पेरॉक्सिझोम आहे. ओके, then peroxisomes check the formation of toxic hydrogen peroxide in the cell cytoplasm. ओके, टॉक्सिक जे हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे H2O2 आहे, H2O2 चं कंटेंट प्लांट मध्ये टॉक्सिक होतंय किती, याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम कोण करतं, तर पेरॉक्सिझोम करतात. म्हणजे त्याची टॉक्झिसिटी वाढून देत नाहीत. त्यानंतर प्लास्टिड्स आहेत. महत्वाचा प्लास्टिड्स. देअर आर 3 प्लास्टिड्स इन अ प्लांट सेल. ओके, 3 आहेत. कोणते कोणते, क्लोरोप्लास्टिड्स, क्रोमोप्लास्टिड्स अँड ल्युकोप्लास्टिड्स. ओके, क्रोमोप्लास्ट त्याला आपण म्हणतो क्लोरोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. डिफरंट काइंड्स ऑफ प्लास्टिड्स ऑकर्स इन अ प्लांट सेल. ओके, त्यानंतर आपण बघूया, दे आर कॉम्प्लेक्स मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनल्स. कॉम्प्लेक्स आहेत आणि विच आर डिव्हिजिबल or visible on the basis of coloration and function. Okay,
ते आपण कशाद्वारे आपण विजिबल म्हणजे फाइंड आउट करू शकतो, तर त्यांचं कलरेशन आणि त्यांचं असलेलं फंक्शन प्रत्येकाच याच्यावरून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर क्रोमोप्लास्ट आर व्हेरियसली पिगमेंटेड. ओके, क्रोमोप्लास्ट आहेत ते व्हेरियसली पिगमेंटेड असतात आणि मे नॉट कंटेन क्लोरोफिल. क्रोमोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसते. ओके, बट दे कन्सिस्ट ऑफ डिफरंट कलरिंग पिगमेंट्स अदर दॅन क्लोरोफिल. ओके, क्लोरोफिल सोडून इतर जे कंटेंट आहेत आता ते कोणते, तर तुम्हाला माहिती आहे झॅन्थोफिल्स असतील, कॅरोटिनॉइड्स असतील, असे जे पिगमेंट्स आहेत हे कशात येतात, तर क्रोमोप्लास्ट मध्ये येतात. ते क्लोरोप्लास्ट मध्ये येत नाही. क्लोरोफिल सोडून जे इतर पिगमेंट्स येतात, मी सांगितलं की झॅन्थोफिल असेल किंवा कॅरोटिनॉइड पिगमेंट्स असतील, ते क्रोमोप्लास्ट मध्ये येतात. ओके, त्यानंतर ल्युकोप्लास्ट आर क्लास ऑफ प्लास्टिड्स do not contain any visible content and are chiefly in comparison to leucoplast and chloroplast. Chloroplasts are more important plastids in a plant cell. Okay, क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोफिल हे अतिशय महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहित आहे की फोटोसिंथेसिसद्वारे प्लांट्स असतात ते त्यांचं अन्न तयार करतात आणि महत्वाचे आहे त्यांच्या प्लांटच्या डेव्हलपमेंट मधील एक महत्वाची प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस. त्याच्यामुळे क्लोरोफिल हे महत्वाचं आहे. त्यानंतर क्लोरोफिल इज अ इसेन्शियल पिगमेंट ऑफ फोटोसिंथेसिस. दॅट्स वाय दिस प्लास्टिड्स इज कॉल्ड एज फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह प्लास्टिड्स. ओके, क्लोरोप्लास्ट काय म्हटलं जातं, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह प्लास्टिड्स असं म्हटलं जातं. त्यानंतर when leucoplast and chloroplast receives the photons of light, they may converted into chloroplast and become photosynthetically active. ओके, काय होतं, फोटॉन्स लाईट जेव्हा पडते तेव्हा काय होतं, क्लोरोफिल इज कन्वर्टेड इनटू क्लोरोप्लास्ट अँड बिकम फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह होतात. त्यानंतर बघा महत्वाचा एक ऑर्गेनल आहे मायटोकॉन्ड्रिया. आपण शिकलेलो आहे. काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रियाला. Mitochondria provides the cell with most of its usable energy in the form of कशाच्या, ATP, adenosine triphosphate. ATP च्या adenosine triphosphate च्या माध्यमातून एनर्जी प्रोव्हाइड करतं सेलला, म्हणून त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं. ओके, द एनर्जी रिच कंपाऊंड विच सिंथेसाइज इन देम ड्युरिंग द रेस्पिरेटरी ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल. हॅलो, food materials such as proteins, fats and carbohydrates. कार्बोहायड्रेट्सचा म्हणजे रेस्पिरेटरी ऑक्सिडेशन साठी मायटोकॉन्ड्रिया हा महत्वाचा ऑर्गेनल आहे. त्यानंतर बघा आता मायटोकॉन्ड्रिया फॉर्म ATP is dispersed throughout the cell and energy stored in it is radially released and utilized to drive energy कन्झ्युमिंग इन द सेल. ओके, आपण बघितलं सेल्युलर रेस्पिरेशन साठी मायटोकॉन्ड्रिया महत्वाचा आहे, कारण मायटोकॉन्ड्रिया काय करतो, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP सप्लाय करतो सेलला, म्हणून त्याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल सुद्धा म्हणतो. महत्वाचा आहे मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर न्यूक्लियस महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा पार्ट आला सेलचा, तो आहे तो न्यूक्लियस. न्यूक्लियस इज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन 1831. रॉबर्ट ब्राउन 1831 मध्ये हा डिस्कवर्ड केला. It has controlling influence on hereditary and the physiological activity of the cell. महत्वाचं फंक्शन न्यूक्लियसचं की काय, की इट इज अ हेरिडिटरी. म्हणजे हेरिडिटी आपण काय म्हणतो, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हेरिडिटरी आणि फिजिओलॉजिकल तुमच्या काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्या अॅनिमल मध्ये असतील किंवा प्लांट मध्ये असतील, हे कंट्रोल करायचं काम कोण करतं, तर न्यूक्लियस करतं. म्हणून हा महत्वाचा एक ऑर्गेनल आहे. इट कंट्रोल्स डायरेक्ट द सन ऑफ द एन्झाइम्स that catalyze most of the metabolic reactions of the cell. Three structures, that is chromosomes, ribosomes and nucleolus, are embedded in the nucleoplasm. Okay, nucleoplasm मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर आहेत, chromosomes, ribosomes आणि nucleolus. The chemical analysis of nucleoplasm shows that large amount of lipids, phospholipids and particularly proteins, केमिकली इट कन्सिस्ट ऑफ RNA, DNA आणि प्रोटीन. ओके, कोणकोणते केमिकल कंपोजिशन काय आहे याचं न्यूक्लियसचं, तर काय असतात, लार्ज अमाऊंट ऑफ लिपिड्स असतात, फॉस्फोलिपिड्स आहेत, त्यानंतर प्रोटीन आहेत. ओके, म्हणजेच काय, तर RNA, DNA आणि प्रोटीन असतं प्रेझेंट त्यात. त्यानंतर बघा बेसिक आता काही डेफिनेशन्स आहेत. हा लेक्चरचा म्हणजे पुढच्या लेक्चरचा आहे, पण चुकून तो ह्या लेक्चरमध्ये ऍड झालेला आहे. डेफिनेशन आहेत. फ्रेंड्स कळते ना तुम्हाला? हो सर. हो सर.
काय प्रॉब्लेम नाही ना वगैरे? नाही नाही सर सर. काय एखादा problem नाही. कन्सेप्ट कळत नाही किंवा गडबड होते, जास्त फास्ट होतंय. नाही सर काहीच नाही. प्रॉब्लेम कसं झालंय म्हणजे हा झालेला आहे पार्ट मित्रांनो. कसं आहे मला सरांनी सांगितलं जनताई सरांनी की जरा फास्टच घ्या, त्यांना झालेला आहे ऑलरेडी हा. म्हणून मॅम आपलं व्यवस्थित जे काही महत्वाचं आहे ना तुम्हाला एमसीआरच्या दृष्टीनं पुढच्या तुमचं कुठले असेल ऍग्री एमपीएससीच्या दृष्टीनं ते पॉईंट्स मी तुम्हाला सांगत जाईन. ओके. आणि तुमच्या एक्झाम असेल, मिड टर्म असेल किंवा फायनल सेमिस्टर असेल, मी तुम्हाला सांगत जाईन. ओके. टॉपिक झाला की मी तुम्हाला सांगेन की ह्या टॉपिक वरती हा हा क्वेश्चन पडू शकेल, हा एमसीक्यू येईल. ओके. हो सर. ओके ओके थँक्यू. आता पुढचा आपण बघूया टॉपिक. आता पुढचा टॉपिक काय आपल्याला तर ऍब्सॉर्प्शन शेवटचा टॉपिक घेऊ आज 3 आणि 4 पर्यंत आणि मग थांबू आपण. हा पण सोपा आहे, एकदम सोपा टॉपिक आहे आणि लगेच होईल आपलं. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड पाथ ऑफ वॉटर म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजे प्लांटमध्ये वॉटरची एंट्री कशी होते आणि पाथ ऑफ वॉटर म्हणजे प्लांटमध्ये वॉटरची मुवमेंट कशी होते हे आपण त्यात शिकायचं. त्यानंतर ऍसेंट ऑफ सॅप आपण बघितलं. ऍसेंट ऑफ सॅप म्हणजे काय? कोण सांगतंय का डेफिनेशन मला? हॅलो हॅलो The upward movement of water and dissolved salt is known as ascent of sap. ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. हे आता ऍसेंट ऑफ सॅप हे आता आपण शिकणार. ऍसेंट ऑफ सॅप कसं होतं, काय होतं आणि त्याच्या थेरीज कुणी कुणी दिल्यात हे आपण या लेक्चरमध्ये शिकायचं थोडक्यात. ओके. तर ह्यात थोड्या बेसिक टर्म्स आहेत बघा अधिकारित दिलेत ते आपण बघूया. व्हॉट इज परमेबिलिटी? तर परमेबिलिटी इज डिफाइंड ॲज इट इज द ॲबिलिटी ऑफ प्रोटोप्लाझम. ओके. कशाचं? प्रोटोप्लाझमची. आपण प्रोटोप्लाझमला मी एक काय सांगितलं होतं, काय म्हणतात दुसरं? ओके. कोण सांगू शकते का? प्रोटोप्लाझमला मगाशी एक मी वापरलेलं एक टर्म वापरलेली. रिव्हर ऑफ लाईफ. ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. रिव्हर ऑफ लाईफ म्हटलं जातं. महत्वाचं आहे कारण सगळे ऑर्गॅनल्स आहेत का नाही ते ह्या प्रोटोप्लाझम मध्ये येतात, त्याच्यामुळे त्याला रिव्हर ऑफ लाईफ म्हटलं जातं. ओके. त्यानंतर आपण बघूया व्हॉट इज परमेबिलिटी. परमेबिलिटी इज डिफाइंड ॲज इट इज द ॲबिलिटी ऑफ प्रोटोप्लाझम टू अलो डिफ्युजन डिझॉल्व्ड सबस्टन्सेस टू पास थ्रू इट. ओके. म्हणजे काय? परमेबिलिटी ॲबिलिटी त्याची पास आउट करायची एखाद्या मटेरियल असेल किंवा एखाद्या फूड असेल. आता आपण फिजिओलॉजीचा अभ्यास करतो, त्यात काय येणार? वॉटर आणि फूड येणार प्लांटचं. ह्याचे पास आउट करून देण्याची ॲबिलिटी. ओके. डिझॉल्व्ह करून पास करायची स्वतः थ्रू ॲबिलिटी म्हणजेच काय? परमेबिलिटी. परत एकदा बघू डेफिनेशन. परमेबिलिटी इज डिफाइंड ॲज इट इज द ॲबिलिटी ऑफ प्रोटोप्लाझम टू अलो डिफ्युजन डिझॉल्व्ड सबस्टन्सेस थ्रू इट. ओके. जे डिझॉल्व्ह झाले आहेत वॉटरमध्ये किंवा फूड असेल किंवा फूड असेल हे मटेरियल्स पास आउट करून देण्याची ॲबिलिटी कोणाची? प्रोटोप्लाझमची. त्याला काय म्हटलं जातं? परमेबिलिटी. त्यानंतर आपण बघूया डिफ्युजन. द डिफ्युजन इज डिफाइंड ॲज द मुवमेंट ऑफ molecules of particles from a region of higher concentration to the region of lower concentration. एखाद्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडं मुवमेंट ऑफ वॉटर असेल किंवा मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स असतील होणं याला काय म्हटलं जातं? डिफ्युजन म्हटलं जातं. सोपी डेफिनेशन आहे बघा. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑर पार्टिकल्स फ्रॉम ए रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून मुवमेंट होणं याला डिफ्युजन म्हटलं जातं. This process brought about by the kinetic energy of the molecules. ओके. ही प्रोसेस कशावर डिपेंड आहे? तर कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्युल. ओके. काय आता महत्वाचं काय? कायनेटिक एनर्जी एक असत्या मॉलिक्युलला आणि दुसरी असते ती पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. 2 एनर्जी असतात. हे मग कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्यातला काय फरक आहे? तर कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या मॉलिक्युलला गतीमध्ये असताना म्हणजे मुवमेंटमध्ये असताना जी एनर्जी असते. ओके. मुवमेंटमध्ये असताना जी एनर्जी असते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. आणि ह्याच्या अपोजिट पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? एखाद्या मॉलिक्युलला त्याच्या स्थिर अवस्थेत म्हणजे स्टेबल अवस्थेत एका स्थिर अवस्थेत असणारी एनर्जी म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. तर डिफ्युजन कशामुळे होतं? तर दी प्रोसेस इज अब्रॉड बाय द कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल. कायनेटिक एनर्जीमुळे कारण मुवमेंट होत असते हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. त्यानंतर सम सबस्टन्सेस पास इन अँड आउट ऑफ सेल बाय सिंपल फिजिकल डिफ्युजन. ओके. सिंपल फिजिकल डिफ्युजन सुद्धा काही सबस्टन्सेस इन अँड आउट होत असतात सेलमध्ये. ऑल मॉलिक्युल्स इन अ लिक्विड अँड गॅसेस आर मूव्ह इन ऑल डायरेक्शन अंटिल दे आर स्प्रेड इव्हनली थ्रू आउट द अवेलेबल स्पेस. ओके. स्पेस जसा अवेलेबल असेल तसं डिफ्युजन होत जातं ना, तशा थ्रू
हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मुवमेंट होत जाते. आता एखादी मुवमेंट होत असताना जर लोअर कॉन्सन्ट्रेशन पाशी जर स्पेसच कमी असेल तर काय होणार, थोडीच मुवमेंट होणार ना, जास्त मुवमेंट होणार नाही. त्यात मग इक्विलिब्रियम साधलं जातं. ओके, इक्विलिब्रियम मेम्ब्रेन साध्य करते. त्याच्यामुळं जेवढं आवश्यक आहे, जेवढा स्पेस अवेलेबल आहे मुवमेंटसाठी तेवढंच डिफ्युजन होतं. मुवमेंट ऑफ पार्टिकल्स होते हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. ओके, डिफ्युजन महत्वाची डेफिनेशन. त्यानंतर ऑस्मॉसिस ही एक महत्वाची डेफिनेशन तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ऑस्मॉसिस म्हणजे काय? ऑस्मॉसिस इज अ स्पेशल काइंड ऑफ डिफ्युजन. ओके, हा डिफ्युजनचा एक स्पेशल टाइप आहे ऑफ वॉटर मॉलिक्युल्स अक्रॉस अ डिफरन्शिएबल परमिएबल मेम्ब्रेन. ओके, हे महत्वाचं आहे. एखाद्या सेम डिफरन्शिएबल किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या अक्रॉस एखाद्या वॉटरची मुवमेंट म्हणजे वॉटरची मुवमेंट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस म्हणतो. हे ऑस्मॉसिस कसं होतं, फ्रॉम अ रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके, हे विरुद्ध प्रोसेस झाली. ओके, डिफ्युजनच्या विरुद्धच आहे. पण काय महत्वाचा यात शब्द आहे की डिफरन्शिएबल परमिएबल मेम्ब्रेन थ्रू होते. ओके, अक्रॉस होते आणि रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन होते. हे ह्यातला डिफरन्स आहे डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस मधला. डिफ्युजन ही हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मॉसिस आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन अक्रॉस द सेमी परमिएबल और डिफरन्शिएबल परमिएबल मेम्ब्रेन होते. त्यानंतर बघा, सेल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली रेटिक्युलेट्स द पॅसेज ऑफ मोस्ट सोल्युट्स बट वॉटर इज एबल टू मूव्ह रॅदर फ्रीली इन अँड आउट ऑफ द सेल. ओके ओके, आता परमिएबल आपण बघितलं की डिफरन्शिएबल किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या अक्रॉस ही मुवमेंट होते. तर त्यासाठी आता बघितले आपण सिलेक्टिव्हली किंवा सेमी परमिएबल असेल ती काय करणार, सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स असतात तेच पास आउट करून देणार, बाकीचे पास आउट करून देणार नाही. समजा एखादे टॉक्सिक सबस्टन्स मिक्स होऊन आला वॉटरमध्ये किंवा फूडमध्ये तर ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन ट्रान्सफरच करून देणार नाही ना. जेवढं इसेन्शियल आहे, जेवढं ते सिलेक्टिव्ह हे करतात तेवढंच ते पास आउट होतं मटेरियल, बाकीचं होत नाही मटेरियल पास आउट. त्यानंतर आता महत्वाचा सिग्निफिकन्स ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसचा सिग्निफिकन्स काय आहे? इट हेल्प्स इन वॉटर ऍब्सॉर्प्शन इन प्लांट. वॉटर ऍब्सॉर्प्शन होतं प्लांटमध्ये ऑस्मॉसिस थ्रू. द टर्जिसिटी ऑफ अ प्लांट ऑर्गन्स डिपेंड ऑन द वॉटर which is absorbed due to osmosis. It helps in movement of water from one cell to another. Okay, one cell to another movement of water होण्यासाठी osmosis help करतं. It also maintains the resistance of plants during drought and frost. Drought आणि frost condition असेल, ओके, तर अशा वेळी रेजिस्टन्स प्लांट मध्ये डेव्हलप करायचं काम कोण करतं, तर ऑस्मॉसिस आतल्या. इट हेल्प्स इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ओके, ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा मध्ये ऑस्मॉसिसचा महत्वाचा हात आहे. त्यानंतर द एक्सपान्शन ऑफ सेल्स इज अ डिपेंडंट ऑफ अपॉन टर्जिडिटी. ओके, सेल्सची एक्सपान्शन आपण माहित आहे टर्जिड आणि फ्लॅसिड कंडिशन. ओके, ते आपण प्रॅक्टिकलला बघू. टर्जिड आणि फ्लॅसिड कंडिशन मध्ये येते स्टोमॅटामध्ये, तर ते रेग्युलेट करायचं काम कोण करतंय, तर ऑस्मॉसिस ही प्रोसेस करते. ओके, आता त्यानंतर आपण बघूया तिसऱ्या आणि चौथ्या एवढं लेक्चर फास्ट मध्ये बघूया. एकदम लहान आहे, छोटस लेक्चर आहे, लगेच आपण बघूया. ओके, आता बघा, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड पाथ ऑफ वॉटर. दुसऱ्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो, दुसऱ्या लेक्चर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे, काय शंका वगैरे? हॅलो हॅलो फ्रेंड्स, हॅलो. हा सर. हा, काय प्रॉब्लेम नाही ना सेकंड लेक्चर मध्ये? नाही सर, काय प्रॉब्लेम नाही सर. नेक्स्ट टॉपिक चालू करा. ओके ओके, चालेल. हो सर. हा, ओके, नेक्स्ट टॉपिक बघा आता. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड पाथ ऑफ वॉटर, असेंट ऑफ सॅप अँड थिअरी ऑफ असेंट ऑफ सॅप. आता बघा, थोडक्यात वॉटर रिलीजेस थ्रू ट्रान्सपिरेशन, गटेशन आणि ब्लिडिंग. ओके, हे आपण डेफिनेशन बघितलं. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, गटेशन म्हणजे काय आणि ब्लिडिंग म्हणजे काय. ओके, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर म्हणजे आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. गटेशन म्हणजे काय, लॉस ऑफ वॉटर थ्रू द स्पेशल स्ट्रक्चर म्हणजे हायड्रोटोडल सेल्स असतात त्याच्या थ्रू वॉटर लॉस झाला तर त्याला आपण काय म्हणतो, गटेशन म्हणतो. आणि दुसरं काय म्हणतो आपण, ब्लिडिंग. ब्लिडिंग म्हणजे काय, मेकॅनिकल इंजुरी किंवा कट जर केला प्लांट, त्यातनं ऊज आउट होतो एखादं लिक्विड मटेरियल, त्याला आपण काय म्हणतो, ब्लिडिंग म्हणतो. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय,
तर ट्रान्सपिरेशनचे टाइप्स दिलेत बघा वेगवेगळे. ट्रान्सपिरेशन, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन आहे, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन आहे आणि लेंटिस्युलर ट्रान्सपिरेशन आहे. ओके, आता आपल्याला स्टोमॅटा माहित आहे, महत्वाचा आहे ट्रान्सपिरेशनसाठी महत्वाचा कुठला घटक आहे तर तो स्टोमॅटा आहे. हे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन आहे ते जवळजवळ 80 ते 90% प्लांटचं वॉटर लॉस हे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन थ्रू होत असतं. ओके, महत्वाचं विचारतात की स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन थ्रू किती वॉटर लॉस होतो प्लांट्स मधून, सगळ्यात जास्त कशा थ्रू होतो तर स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन थ्रू वॉटर लॉस होतो सगळ्यात जास्त. 80 ते जवळजवळ 80 ते 90% पर्यंत वॉटर लॉस हा स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन थ्रू होतो. त्यानंतर क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. ओके, आता क्युटिक्युलर म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर क्युटिक्युलर सेल्स असतात प्लांट्समध्ये. तुम्ही आता पानाच्या देठाच्या जवळ तुम्ही जर बघितलं तर पानात तो लहान पानासारखा असा एक भाग असतो बघा, ते असतात क्युटिकल्स असतात. किंवा लीप मार्जिनला सुद्धा काही ठिकाणी आहे का नाही क्युटिकल्स प्रेझेंट असतात. तर त्या क्युटिकल्स थ्रू आहे का नाही वॉटर एक्झूड होत असते किंवा वॉटर बाहेर पडत असते. त्यानुसार सुद्धा ट्रान्सपिरेशन होत असतंय. तर ते ट्रान्सपिरेशन किती असतंय तर ते 10% ट्रान्सपिरेशन असते. ओके, 80 to 90% हे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, 10% हे ह्याच्यात क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन थ्रू होत असते. आणि लेंटिसेल्स. ओके, लेंटिसेल्स सुद्धा अशा सेल्स आहेत की लीप वरती किंवा जे आपण स्टेम वरती प्रेझेंट असतात त्याच्या थ्रू सुद्धा वॉटर एक्झूड होत असते, बाहेर पडत असते. त्याच्या थ्रू अतिशय लहान म्हणजे जवळजवळ आहे का नाही एक 3 ते 5%च 3 ते 5% वॉटर लॉस हा लेंटिस्युलर सेल पासून होत असतोय. ओके, हे 3 टाईप आहेत ट्रान्सपिरेशनचे. ट्रान्सपिरेशनचे डेफिनेशन महत्वाची आणि तुम्हाला विचारलं तर ट्रान्सपिरेशनचे टाइप्स एक्सप्लेन करायला विचारू शकतात. त्यावेळेस हे एक्सप्लेनेशन आलं पाहिजे त्यात. स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन म्हणजे स्टोमॅटा काय कुठं प्रेझेंट असतो, किती होतं किंवा क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन मध्ये कसं होतं, लेंटिस्युलर मध्ये कसं होतं, हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलं जाईल दुसऱ्या आणखीन एक्सप्लेनेशन सहित. ओनली 3% ऑफ वॉटर इज युज्ड फॉर व्हायटल प्रोसेस ऑफ प्लांट. बघा 100% जर प्लांटनं जर एखादं सॉरी वॉटर अपटेक केलं तर त्यापैकी फक्त 3%च वॉटर हे व्हायटल प्रोसेससाठी वापरलं जातं. बाकीचं 97% वॉटर हे काय होतं हे ट्रान्सपिरेशन तुम्ही बघताय स्टोमॅटल असेल, क्युटिक्युलर असेल किंवा लेंटिस्युलर थ्रू बाहेर टाकलं जातं किंवा एक्झूट केलं जातं. 97% ऑफ वॉटर इज लॉस इन प्लांट. ओके, 97% जवळजवळ पाणी हे लॉस होतं प्लांट मध्ये. त्यानंतर बघूया आपण वॉटर मुवमेंट्स इन प्लांट्स. वॉटरची मुवमेंट कशी होते प्लांट्स मधले. अ कंटिन्युअस स्ट्रीम is maintained when water flows from the soil to stem and then to the leaves, finally leaving the plant system to the stomata into atmosphere. ओके, सिंपल प्रोसेस आहे. हे काय होतं रूट्स थ्रू ऍब्सॉर्ब केले जातं. त्यानंतर काय होते स्टेम नंतर लिव्स आणि लिव्स नंतर लिव्स मध्ये प्रेझेंट असणारे स्टोमॅटो असतात. त्या स्टोमॅटो थ्रू ते इमिट केले जातात ट्रान्सपिरेशन प्रोसेसद्वारे. त्यानंतर दीज आर मेनली 3 स्टेप्स डिस्कसिंग वॉटर मुवमेंट रिगार्डिंग प्लांट. आपण बघितलं वॉटर ऍब्सॉर्प्शन, वॉटर ट्रान्सपोर्टेशन अँड वॉटर रिलीज. ओके, असंच वॉटर ऍब्सॉर्प्शन काय कोणतं कशा थ्रू होणार तर रूट्स थ्रू होणार. ओके, त्यानंतर वॉटर ट्रान्सपोर्टेशन साठी कोणते आता महत्वाच्या 2 कंडक्टिंग टिश्यू असतात. ओके, प्लांट्स मध्ये आपल्याला माहित आहे त्यांची नावं, एक आहे झायलम ओके आणि दुसरे आहे फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम ह्या वॉटर आणि फूड कंडक्टिंग टिश्यू आहेत. त्यातली झायलम आहे ती काय आहे तर वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे झायलम ही. ओके, महत्वाचे आहे हे विचारतात तुम्हाला. झायलम ही वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे आणि फ्लोएम ही काय आहे तर फूड कंडक्टिंग टिश्यू आहे. फ्लोएम ही फूड कंडक्टिंग टिश्यू आहे. तर आता आपण वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन बघतोय ना, तर त्यात महत्वाचा रोल कोणाचा आहे तर झायलमचा. झायलम काय करते हे ट्रान्सपोर्ट करायचं काम करते. रूटने जे अपटेक केलेलं वॉटर आहे ते प्लांट्स मध्ये म्हणजे स्टेमला असेल तुमच्या लिव्स पर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं तर झायलम एसेल करते. ओके, त्यानंतर वॉटर रिलीज थ्रू आपल्याला माहिती आहे कुठल्या प्रोसेस थ्रू तर ट्रान्सपिरेशन प्रोसेस थ्रू वॉटर रिलीज होते. त्यानंतर वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता एक आपण बघूया. व्हाईल डिस्कसिंग वॉटर फ्लो इन द लँड प्लांट्स, रूट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एक्सट्रॅक्टिंग वॉटर from the soil and conducted to other parts of the xylem. Before reaching the xylem tissue, water has to cross epidermis, cortex and then endodermis. Okay, xylem पशी वॉटर यायच्या अगोदर त्याला कोणत्या कशा थ्रू पास व्हावं लागतं तर इपिडर्मल सेल, कॉर्टेक्स
आणि इंडोडर्मिस. ह्या 3 लेअर पास आउट केल्यानंतर वॉटर कुठं पोहोचतं तर झायलम टिश्यू पर्यंत पोहोचतं. त्यानंतर वॉटर मे इझिली ट्रॅव्हल्स द सिंगल सेल लेअर ऑफ एपिडर्मिस टू रीच द कॉर्टेक्स विच कंप्राइज 5 to 10 सेल लेअर. 5 ते 10 सेलचा हा लेअर असतो ओके कॉर्टेक्स, त्यामधून ते पास आउट होतं. अँड देन द सायटोप्लाझम ऑफ ऍडजस्टंट सेल बिंग कंटिन्युअस बिकॉज ऑफ प्लाझ्मोडेस्माटा. ओके, प्लाझ्मोडेस्माटामुळे ते कंटिन्युअस एक ऍडजस्टंट लेअर्स बनत जातो, त्याच्यामुळे वॉटर इझिली फ्लो आउट होतं. त्यानंतर द कलेक्टिव्ह प्रोटोप्लाझम ऑफ द इंटरकनेक्टेड सेल्स रेफर्स टू ॲज अ सिम्प्लाझम. ओके, द कनेक्टिव्ह प्रोटोप्लाझम ऑफ द इंटरकनेक्टेड सेल. इंटरकनेक्टेड सेलचं एक कलेक्टिव्ह प्रोटोप्लाझम, त्यालाच आपण काय म्हणतो सिम्प्लाझम म्हणतो. ओके, त्यानंतर इन द सिम्प्लाझम डिफ्युजन ऑकर्स फ्रॉम सेल टू सेल. ओके, सेल टू सेल डिफ्युजन होत असतं, म्हणजे एका सेल थ्रू दुसऱ्या सेलमध्ये डिफ्युज होणार, दुसऱ्या सेल थ्रू तिसऱ्या, असं डिफ्युजन होत जातं. डिफ्युजन म्हणजे काय, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मुवमेंट होणं मॉलिक्युल्सची. द मुवमेंट ऑफ वॉटर अँड सोल्युट्स is the pathway across the cortex by the process of diffusion of water moves from the cell to another cell through plasmodesmata. आपण बघितलं प्लाझ्मोडेस्माटामुळे काय होतं, एक म्हणजे ब्रिज तयार करतं. त्या ब्रिज थ्रू काय होत असतं, वॉटरची मुवमेंट होत असते कंटिन्युअस. त्यानंतर वॉटर ट्रान्सपोर्टेशन आलं बघा. ओके, ऍसेंट ऑफ सॅप आपण बघितलं, अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर. ओके, ऍसेंट ऑफ सॅप, द अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम द रूट झोन to the stem and leaves to the aerial parts of the plant is called as a ascent of sap. Okay, upward movement of water from the root zone to the stem and leaves to the aerial parts of the plant is called as a ascent of sap. Plants absorbs water through the roots and leaves. Roots and leaves through plants काय absorb करतं पाणी. The water moves from the bottom to the tip portion of the plant body against the force of gravity. Against the force of, okay, gravitational force कसा असणार आहे, म्हणजे मुळाच्या दिशेने, खालच्या दिशेने आहे. पण हा अपटेक कसा होतो, या ऍसेंट ऑफ सॅप मध्ये अपटेक काय होतं, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी होतं, म्हणजे वरच्या दिशेने होतं. त्यामुळं इट रिक्वायर्स एनर्जी लागते. प्लांट्स जे वॉटर आहे किंवा फूड आहे ते खालून पाण्याच्या प्लांटच्या वरपर्यंत नेण्यासाठी एनर्जी लागते. त्यानंतर वॉटर रिलीज बघूया. Water is released from the plant by different process, namely transpiration, guttation and bleeding. आपण बघितलेलं आहे ह्या डेफिनेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, गटेशन म्हणजे काय आणि ब्लीडिंग म्हणजे काय. ट्रान्सपिरेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ओके, ट्रान्सपिरेशन ही कसं आहे, ही कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. आणि गटेशन इज कसं आहे, इट इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस. बघा, तुम्हाला ट्रान्सपिरेशन आणि गटेशन मधला हा एक पॉईंट गावला डिफरन्शिएट मधला, जर तुम्हाला एक्झामला विचारलं, कारण हा फायनल सेमिस्टरला किंवा मिड टर्मला विचारतील हा क्वेश्चन की डिफरन्शिएट बिटवीन ट्रान्सपिरेशन अँड गटेशन. तर त्यामध्ये काय येणार, तुमची डेफिनेशन, परत कोणत्या सेल्स मधून. आता ट्रान्सपिरेशन स्टोमॅटल आहे, तर गटेशन कशात होतं, परत ट्रान्सपिरेशन कधी ऑकर होतं आणि गटेशन कधी ऑकर होतं, ट्रान्सपिरेशन ही कशी प्रोसेस आहे, गटेशन ही कशी प्रोसेस आहे, हे एक 4-5 पॉईंट्स तुमचे त्यामध्ये आले पाहिजेत. आता ट्रान्सपिरेशन इज कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि गटेशन इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस आहे. गटेशन आय थिंक जनरली आहे की नाही, ऍट अ नाईट, म्हणजे नाईटला ही प्रोसेस ऑकर्स होते गटेशन, आणि ट्रान्सपिरेशन असते ते दिवसा, जेव्हा सनलाईट हे भरपूर प्रमाणात असेल त्यावेळेस घडत असते. हे डिफरन्शिएट पॉईंट 4 ते 5 तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, तुम्हाला ते विचारतील एक्झाम मध्ये. ओके, त्यानंतर आता लास्ट पार्ट आपण बघू आणि थांबू. थेअरीज ऑफ ऍसेंट्स ऑफ सॅप. तर वेगवेगळ्या थेअरीज दिल्या, आपण त्यातली महत्वाचीच बघूया, बाकीच्या आपण इनलिस्ट करू. आणि महत्वाची आहे ती ट्रान्सपिरेशन पूल थेअरी किंवा कोएजन टेन्शन थेअरी, शेवटची डिक्सन आणि जॉलियन दिल्या, ती महत्वाची आपण एक्सप्लेन करू. ओके, बघा, पहिले आहे ती थेअरी ऑफ वेस्टमेयर. वेस्टमेयरनं थेअरी दिली की ही सजेस्टेड दॅट ट्रॅकरी इलेमेंट्स हेल्ड इन वॉटर. ओके, जे इलेमेंट्स आहेत हेल्ड इन वॉटर, वॉटरमध्ये हेल्ड केलेले, ड्यू टू दिस वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड बाय द प्लांट रूट्स. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, जे ट्रेकरी इलेमेंट्स आहेत, जे महत्वाचे असे काही इलेमेंट्स आहेत, त्यामुळे काय होतं या हेल्ड इन वॉटर, ते काय करतंय, वॉटर ऍब्सॉर्ब्ड इन द बाय द प्लांट रूट्स. म्हणजे पाण्यामध्ये काही असे ट्रेकरी इलेमेंट्स प्रेझेंट आहेत की ते काय करतायत की प्लांट्सला हे करतात, आपल्याला ऍब्सॉर्ब करण्यासाठी हे करतात. त्याच्यामुळे काय होतंय, प्लांटची वॉटर मूव्ह होतंय
प्लांटमध्ये, प्लांट्स रूट्स थ्रू, हे वेस्टमियरचं म्हणणं आहे. त्यानंतर बोस पल्सेशन थेअरी. ओके, बोसनी दिली होती पल्सेशन थेअरी 1923 मध्ये. त्यांचं म्हणणं काय, अकॉर्डिंग टू बोस, वॉटर कंटिन्यू टू राईज इन द ऍब्सेन्स ऑफ रूट प्रेशर अँड ट्रान्सपिरेशन. ओके, वॉटर कंटिन्यू टू राईज इन द ऍब्सेन्स ऑफ रूट प्रेशर अँड ट्रान्सपिरेशन. त्यांचं म्हणणं आहे वॉटर कंटिन्यू होते, राईज होते प्लांटमध्ये. कशा थ्रू, इन द ऍब्सेन्स ऑफ रूट प्रेशर अँड ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन आणि जर रूट प्रेशर जर नसतं तर वॉटर कंटिन्यू टू राईज इन अ प्लांट. हे बोस पल्सेशन थेअरीमध्ये सांगितलेलं आहे बोस यांनी. त्यानंतर आहे गोल्ड वास्किस थेअरी. ओके, गोल्ड वास्किस थेअरी त्यांनी काय सांगितलंय की अकॉर्डिंग टू हिम द अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर वॉज ड्यू टू पंपिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल ऑफ अ वूड पॅरेन्कायमा. ओके, पंपिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय होतात, प्लांट्समध्ये, रूट्समध्ये पंप आहेत, काही असे पंप आहेत, त्यांचं म्हणणं आहे पंप आहे. त्या पंपिंग ऍक्टिव्हिटीमध्ये काय करतात ते जमिनीतले पाणी शोषून घेतात आणि वर म्हणजे ढकलतात. जसं पंप आपला असतो ना पाण्याचा वगैरे, जे म्हणजे विहिरीतनं वगैरे घेणार आणि परत शेताला पाणी जातं, त्या पद्धतीने सांगितलं त्यांनी. त्यानंतर रूट प्रेशर थेअरी. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द प्लांट रूट्स. ओके, प्लांट रूट्सने प्रेशर एक्झर्ट केल्यामुळं काय होतात, जे ऍब्सॉर्ब केलेलं रूट्सनं पाणी आहे ते पुढं पुढं ढकललं जातं, म्हणजे वर प्लांट्समध्ये ढकललं जातं. हे रूट प्रेशर थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर इम्बिबेशन थेअरीमध्ये काय आहे, अकॉर्डिंग टू दिस थेअरी, वॉटर गोज अपवर्ड बाय द फोर्स ऑफ इम्बिबिशन. ओके, इम्बिबिशन फोर्सने आपण बघितलं. इम्बिबिशन काय महत्वाचं, आपण हे घेतो, आपले म्हणजे मनुका आहेत ते वॉटरमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, फुगतात, एम्बाईब होतात. त्याला आपण काय म्हणतो, इम्बिबिशन म्हणतो. एम्बाईब सेल्स जे असते ते फुगतात, त्याच्यामुळे काय होतं, एंट्री आत होते ना, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे ते मुवमेंट होत असल्यामुळं ते काय होतं, एम्बाईब होतात आणि फुगतात म्हणून. त्यामुळं काय होतंय, जे सेल्स असतात ते पाणी ऍब्सॉर्ब करतात, त्याच्यामुळे फुगतात आणि ते ऍडजस्टंट सेलला ट्रान्सफर करत करत जाण्यामुळं मुवमेंट ऑफ वॉटर होत असते प्लांट्समध्ये, असं सांगितलंय. त्यानंतर ट्रान्सपिरेशन पूल थेरी, महत्वाची थेरी बरं का. तुम्हाला जर विचारलं ह्या टॉपिक वरती ब्रॉड क्वेश्चन तर हेच विचारतील. ट्रान्सपिरेशन इंग्लिश द थेरीज ऑफ एसेन्स ऑफ सॅप अँड एक्सप्लेन ट्रान्सपिरेशन पूल थेरी. तर त्यात काय आहे, अकॉर्डिंग टू दिस थेरी, इव्हॅपोरेशन फ्रॉम द सर्फेस ऑफ पॅरेन्कायमा सेल्स क्रिएट्स सम टेन्शन. ओके, सम टेन्शन क्रिएट करतं अँड ड्यू टू दिस वॉटर रायझेस फ्रॉम बॉटम टू द टिप पोर्शन ऑफ द प्लांट्स. म्हणजे यात कसं सांगितलं थोडक्यात, जे हायड्रोजन ऍटम असतो वॉटर मधला, ओके, H2O आपण सांगतो वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर त्यात हायड्रोजन ऍटम्स असतात किंवा वॉटर मॉलिक्युल्स असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स. यांच्यात काय असतंय, यांच्यात एक कोएजिव्ह फोर्स असतात. दोन टाइप्स ऑफ फोर्स आपल्याला माहित आहेत, एक कोएजिव्ह फोर्स आणि दुसरा अधेजिव्ह फोर्स. ओके, कोएजिव्ह फोर्स आणि अधेजिव्ह फोर्स. कोएजिव्ह फोर्स म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर मॉलिक्युल्स. दोन सिमिलर मॉलिक्युल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर कोएजिव्ह फोर्स आला. आणि दोन डिसिमिलर मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला ऍडेजिव्ह आपण म्हणतो, ऍडेजिव्ह फोर्स म्हणतो. ओके, तर यामध्ये काय होतं, ह्या थेअरीमध्ये वॉटर ऍब्सॉर्ब करतात एकमेकाला, ते काय होतं, कोएजिव्ह फोर्सनं, कारण दोन सिमिलर मॉलिक्युल असतात, त्याच्यामुळे वॉटरचे प्लांट्स अपटेक केला जातो रूट्स थ्रू प्लांट्स वॉटरचा. आणि काय होतं, अपटेक केल्यानंतर आता त्याचा संबंध काय आला, ऍडजस्टंट सेल्स आला, त्या वॉटरचा अपटेक केलेला ऍडजस्टंट सेल्स आला. मग काय झालं, वॉटर आणि ऍडजस्टंट सेल हे दोन वेगवेगळे घटक झाले ना, दोन वेगवेगळे हे झाले. टू डिसिमिलर मॉलिक्युल्सचा असला तर त्याला आपण कुठला फोर्स म्हणतो, तर ऍडेजिव्ह फोर्स. तर मग